पेशंट ट्रान्सपोर्ट ॲम्ब्युलन्सचा औषधी वाहतुकीसाठी वापर होत असल्याचं समोर आले. जालन्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील हा प्रकार आहे. सामान्य रुग्णालयातील स्टोअर रूममधून रुग्णालयात औषधांच्या साठ्याची ने-आण याच ॲम्ब्युलन्समधून केली जाते. पेशंट ट्रान्सपोर्ट ॲम्ब्युलन्स अर्थात टोल फ्री 102 क्रमांक असलेली ही ॲम्ब्युलन्स पेशंट ट्रान्सफर करण्यासाठी वापरली जाते. मात्र प्रत्यक्षात या ॲम्ब्युलन्सचा वापर जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषधी वाहतुकीसाठी होतोय. पेशंट ट्रान्सफर ॲम्ब्युलन्सचा अशा चुकीच्या पद्धतीने होणारा वापर थांबवण्यात यावा अशी मागणी होत असून जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाविरोधात या प्रकारामुळे संताप व्यक्त होतोय. दरम्यान औषध वाहतुकीसाठी इतर कोणत्याही वाहनाची मागणी करण्यात आली नसून याच रुग्णवाहिकेच्या माध्यमातून स्टोअर रूममधून औषधांची वाहतूक होत असल्याची कबुली स्वतः जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. रुग्णवाहिकेचा वापर सध्या औषधाची ने-आण करण्यासाठी होताना दिसतो. काय सांगणार आपण सर? आपला जो मुख्य स्टोअर आहे जिल्हा रुग्णालयाचा, तिथून OPDमध्ये आणण्यासाठी त्या गाडीमध्ये शिफ्ट करतो आहे आम्ही तिथून तिथे. दुसरे वाहन आहेत का? रुग्णवाहिका ही रुग्णांसाठी आपल्याला जे सामान्य कारण ट्रान्सपोर्टसाठी दुसरं वाहन आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. नाही. हे किती दिवसापासून वापरतात आहे? हे बरेच वर्ष झालं सुरू आहे. किती दिवस आणि किती वर्ष एक्झॅक्ट सांगू शकत नाही. तुम्ही शासनाकडे काही मागणी केली का दुसऱ्या वाहनासाठी ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी? दुसरं ट्रक, टेम्पो किंवा काही असं त्याची मागणी केली आहे का? नाही. नुकतेच 3-4 शववाहिन्या आपल्या प्रिमायसेसमध्ये उभ्या होत्या, त्या आता दिसून येत नाही. तर त्यांना काही प्रायव्हेट मिळालेत का? त्यांना ड्रायव्हर मिळालेत का त्यांना? नाही, ड्रायव्हर नाही. ते नगर परिषदेकडे आम्ही हस्तांतरित केलं. नगरपालिका कुठल्या नगरपालिकेमध्ये? परतूर आणि भोकरदन. परतूर भोकरदन.